की ज्यामुळे आपल्याला आपल्याला डिस्कस करता येईल काही गोष्टी. तुमचे स्क्रीन ऑफ असल्यामुळे तुम्ही इतर कामं करता हे करू नका. कारण हे खास पेशंटसाठी असलेलं सेशन आहे. ओके. वर्षा पाटील तुमचे स्क्रीन ऑफ आहे. Zoom युजर म्हणून जे आहेत त्यांचाही बंद आहे. हितेश स्क्रीन ऑन करा. विशाखा तुम्ही पण स्क्रीन ऑन करा. हं. सगळ्यांनी हात मोकळे ठेवा. आपण प्रार्थनेपासून सुरुवात करूया. सर्व देवदेवता, सगळे संत, सगळे गुरु, विशेषतः मास्टर चोहा कोक्से यांना आम्ही विनम्र भावाने अभिवादन करत आहोत. आपण दिलेलं आध्यात्मिक प्रेम, आध्यात्मिक सहकार्य, आध्यात्मिक संरक्षण आणि आध्यात्मिक कृपाशीर्वाद याबद्दल शतशः धन्यवाद. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. ओके. तुमच्या सगळ्यांचं आधी अभिनंदन, कारण तुम्ही आज या सेशनमध्ये जॉईन झालात आणि असे सेशन्स आपण मध्ये-मध्ये करणार आहोत. कित्येक वेळेला असं होतं, की तुम्ही जेव्हा माझ्याशी बोलता, तर त्यावेळेला फक्त आपण आजार या एवढ्याच एका गोष्टीबद्दल बोलतो आणि मग आमचे हीलर्स तुम्हाला हीलिंग करतात आणि तुम्ही त्या प्रॉब्लेममधनं हळू-हळू बाहेर पडता. तर मध्ये आमच्या डिस्कशनमध्ये एक विषय असा आला, की आजार बरं करण्यासाठी कुठले-कुठले फॅक्टर्स महत्त्वाचे असतात. तर एक फॅक्टर सगळ्यात महत्त्वाचा असतो, तो म्हणजे तुमची स्वतःची दिनचर्या. ओके. त्याच्याबद्दल भरपूर साऱ्या वेबसाईट्सवरती माहिती आहे. काय खावं, काय खाऊ नये, अशा अनेक गोष्टी त्याच्यात दिलेल्या आहेत. पण तेवढं सफिशियंट असतं का? तर नाही. आज आपण संशोधन जगभरात असं झालंय, की अनेक आजार जे आहेत ते आहेत सायकोसोमॅटिक. त्याच्यामध्ये मन डिस्टर्ब झाल्यामुळे किंवा तुम्ही एखाद्या अशा स्ट्रेसफुल फेजमधनं गेल्यामुळे त्याच्यात सोल्युशन काही मिळालेलं नाहीये आणि अनेक प्रकारच्या आजारांची निर्मिती झाली आहे. मग याच्यात मन रिपेअर व्हायला पाहिजे का? तर हो, हीलिंगच्या पद्धतीने आम्ही तुमचं मन रिपेअर करतोच आहोत. पण त्याच्याचबरोबर तुम्ही काही गोष्टी जर का करायला सुरुवात केल्यात, तर तुमची रिकव्हरी अतिशय फास्ट होऊ शकते आणि त्यासाठी म्हणून हे सेशन आम्ही आज घेतोय. तर आपण 2-3 हे घेणार. जर तुम्ही वही पेन घेऊन बसलात, तर तुम्हाला हे पॉइंट सगळे नोट डाउन करता येतील. प्लस याचं रेकॉर्डिंग सुद्धा आम्ही तुम्हाला पाठवणार आहोत, की जेणेकरून तुम्हाला ते आरामात परत कधी ऐकायचंय, घरच्या लोकांना ऐकायचंय, तरी तुम्ही त्या सगळ्यांना मदत करू शकता. ओके. आता ह्याच्यामध्ये आपण 3 गोष्टींबद्दल पहिल्यांदा डिस्कस करणार आहोत. पहिल्यांदा तुमचा ऑरा चक्र हा हेल्दी आपल्याला कसा काय ठेवता येऊ शकेल. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घराची एनर्जी तुम्हाला स्वच्छ कशी ठेवता येईल. आणि तिसरं काही मेडिटेशन टेक्निक्स याच्याबद्दल आपण डिस्कशन्स करणार आहोत. अशा 3 गोष्टीवर आज आपण चर्चा करूया या सगळ्यामध्ये. तर पहिलं आम्ही तुम्हाला जेव्हा तुम्ही आमच्याकडे ॲडमिशन घेता, तेव्हा आमच्याकडनं एक WhatsAppचा मेसेज तुम्हाला येतो आणि त्याच्यात लिहिलेलं असतं, की मीठ लावून अंघोळ करावी. बऱ्याच जणांनी वाचला असेल हा मेसेज आत्तापर्यंत. हं. तर याच्यामध्ये मीठ लावून अंघोळ कशी करायची? तर पहिल्यांदा साबणाने पूर्णपणे अंघोळ करून घ्यायची. ही साबणाची अंघोळ करून झाली, की अंगावरचा तुमचा मळ पूर्णपणे नाहीसा होतो आणि त्याच्यानंतर जे मीठ आपण जेवणामध्ये वापरतो, बारीक मीठ, ते तुम्ही सगळ्या अंगाला जसं उटणं लावता, तसं पूर्ण अंगाला लावायचंय. विशेषतः मानेपासून खालच्या भागाला. आणि 1-2 मिनिटं जर का तुम्ही ते मीठ ठेवलत, तर तुमच्या ओरातली बरीचशी खराब ऊर्जा जी आहे, ती खूप लूज व्हायला सुरुवात होते आणि तुमची रिकव्हरी फास्ट व्हायला सुरुवात होते. म्हणून मी तुम्हाला स्ट्राँगली रिकमेंड करेन, की ज्यांना-ज्यांना तुम्हाला मिठाच्या शरीरात जखमा नाहीयेत, तर अशा सगळ्यांनी आठवणीने दररोज मीठ लावून अंघोळ करा आणि त्याच्याच बरोबर तुमच्या घरातल्या लोकांना करायला सांगा. आता मी घरातल्या लोकांना का सांगतोय? तर आजार पण घरातलं एकाचं चालू असतं, पण त्या ह्याच्यामुळे सगळं घर मानसिकदृष्ट्या आजारी पडलेलं असतं. मग लहान-लहान गोष्टीमध्ये ताणतणाव वाढतात, लहान-लहान गोष्टीमध्ये चिड व्हायला लागते, इरिटेशन तयार व्हायला लागतं. काही वेळेला काही गोष्टी फार आर्थिक समस्या तयार झालेल्या असतात ह्या सगळ्यातनं. तर हा जो प्रचंड स्ट्रेस आहे, हा प्रचंड स्ट्रेस काही वेळेला पेशंटला आणि पेशंटमुळे घराला चा संबंध अफेक्ट करत असतो. म्हणून कम से कम ह्या तुम्ही जेव्हा आजारपणाचं आली आहे तुमच्या घरामध्ये, तेव्हा घरातल्या सगळ्या लोकांना हे सांगा, की मीठ लावूनच अंघोळ करायची रोजच्या रोज. त्याच्याने बराचसा त्यांचा स्ट्रेस कंट्रोलमध्ये यायला सुरुवात होईल. हं. दुसरं टेक्निक आम्ही नेहमी सांगतो, तर ते म्हणजे फिजिकल एक्सरसाइज. हे फिजिकल एक्सरसाइज जर तुम्ही रोज-रोज करायला सुरुवात केलीत, मग ह्याच्यात सोपे-सोपे एक्सरसाइज मी तुम्हाला दाखवून ठेवतो. कारण खूप अवघड एक्सरसाइज तुम्ही जिमला जाऊन करता येणं शक्य नाहीये, कारण आपण पेशंट आहोत आता. म्हणजे सगळ्यात बसल्या-बसल्या करायचं एक्सरसाइज म्हणजे पहिल्यांदा आय रोटेशन. त्यामुळे क्लॉकवाईज डोळे फिरवणं आणि अँटी क्लॉकवाईज डोळे फिरवणं. हा एक एक्सरसाइज लिहून ठेवा तुमच्याकडे. हा जर लवकरात लवकर तुम्ही करायला लागलात, तर ह्या मेंदूच्या भागामधली जी खराब ऊर्जा साठलेली असते, ती पूर्णपणे स्वच्छ होते आणि त्यामुळे रिकव्हरी फास्ट व्हायला तुम्हाला
खूप मदत मिळू शकते. नंबर 1. नंबर 2 त्याच्यानंतर हा मानेचा एक्सरसाइज आठवणीने करा. आता हा का करायचा? तर आपल्या हृदयाकडून मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या आर्टरीज आहेत, त्या आर्टरीजचं नाव आहे कॅरोटिड आर्टरीज आणि ह्या आर्टरीजमध्ये काही वेळेला प्रचंड स्ट्रेस साठलेला असतो. हा जर नुसता एक्सरसाइज तुम्ही केलात, तर ह्या आर्टरीमधली ही स्ट्रेसफुल एनर्जी रिलीज होते आणि रिकव्हरी अतिशय फास्ट होते. आता ह्यासाठी तुमच्यापैकी काही जणांना एनर्जी ही संकल्पना अजून नवीन असेल. हं. तर बेसिक आपण एनर्जीचा आधी अनुभव घेऊया, म्हणजे तुम्हाला समजायला एकदम सोपी जाईल. म्हणून काय करा, हाताच्या मध्यभागी अलगदचा टच करा आणि बोटाच्या टोकांना टच करा. ज्यांचे स्क्रीन ऑफ आहे त्यांना मी रिक्वेस्ट करेन, की तुम्ही स्क्रीन ऑन ठेवा. त्याने आपल्याला इंटरॅक्टिव्ह चांगलं करता येतं सेशन. दोन्ही हातांमध्ये 3 ते 4 इंचाचं अंतर ठेवा आणि सावकाश दीर्घ श्वसन करायला सुरुवात करा. हात असेच ठेवा स्थिर आणि सावकाश दीर्घ श्वसन करा. सावकाश श्वास घ्या. सावकाश उच्छ्वास सोडा. हातामध्ये थोडंसं अंतर राहू दे. सावकाश श्वास घ्या. सावकाश उच्छ्वास सोडा. 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 आता मी सांगतो तसे आपल्याला हात रोटेट करायचे. एक हात पहिल्यांदा रोटेट करायला लागा घड्याळाच्या दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. रिव्हर्स. 1, 2, 3, 4 आणि 5. दुसरा हात घड्याळाच्या दिशेने. 1, 2, 3, 4, 5. रिव्हर्स. 1, 2, 3. अगदी स्लो करा. 4 आणि 5. परत पहिला हात घड्याळाच्या दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. रिव्हर्स. 1, 2, 3, 4, 5. परत दुसरा हात. 1, 2, 3, 4, 5. रिव्हर्स. 1, 2, 3, 4 आणि 5. आता सावकाश दोन्ही हाताचे तळवे एकमेकांपासून दूर न्या. अगदी सावकाश. आणि 2 हातांमध्ये काय जाणवतंय त्याच्यावर पूर्ण लक्ष ठेवा. सावकाश दोन्ही हात जवळ आणा. सावकाश दूर. सावकाश जवळ. 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 ऑब्झर्वेशन चालू ठेवा. तुम्हाला 2 हातांच्या मध्ये काय जाणवतंय? तुमच्यापैकी काही जणांना
मॅग्नेटिक फोर्स सारखं आता जाणवायला लागलं असेल, बरोबर? हं. काही-काही जणांना बोटांच्या टोकांना काही व्हायब्रेशन्स हे जाणवायला लागले असतील किंवा काही-काही जणांना एखादा फुगा आहे आणि त्या फुग्यावर आपण अलगदचं प्रेशर देतोय, अशा प्रकारचं काहीतरी फिलिंग हाताला आलं असेल. हं. तर ह्याला प्राणिक हिलिंगमध्ये एनर्जी या नावाने प्रामुख्याने ओळखलं जातं. तर हे एनर्जी फील्ड आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या आसपास असतं. त्याला योगशास्त्रामध्ये प्राणमय कोश या नावाने प्रामुख्याने ओळखलं जातं. आणि ह्याचं मुख्य काम असतं सूर्य, हवा आणि जमीन यातनं ऊर्जा घ्यायची, ती पचवायची आणि मग तुमच्या फिजिकल बॉडीला द्यायची. जोपर्यंत हे काम व्यवस्थित चालू असतं, तर तोपर्यंत तुमचं शरीर आणि मन हे शक्यतो आजारी पडत नाही आणि पडलं तर आपलं आपण रिकव्हर करतं. आपल्याला पुढला प्रश्न असा पडू शकतो, की हे बिघडतं कशा-कशाने? तर त्याच्यातलं पहिलं कारण असतं खराब अन्नपदार्थ, खराब हवा आणि खराब पाणी. त्यामुळे तुमच्यापैकी काही जणांचे आजारपणाची कारणं ही आहेत, की काही जणांनी चुकीचे अन्नपदार्थ अनेक वर्ष खाल्लेले आहेत आणि म्हणून त्यांना त्रास आहे. काही जणांना हवा सूट होत नाहीये तुम्हाला आणि काही जणांना पाणी कुठलंतरी चुकीचं पिण्यात आलं त्यामुळे आजार झाला. याला म्हणतात आजाराची बाहेरची कारणं. दुसरा भाग जो आहे त्याला म्हणतात आजाराची आतली कारणं म्हणजे चुकीच्या इमोशन्स. तसं काही-काही वेळेला आपण प्रचंड स्ट्रेसमधनं जातो आणि त्या स्ट्रेसला तर सोल्युशन्स काहीच नसतात. आणि मग त्या सोल्युशन नसल्यामुळे आपण आणखी स्ट्रेसफुल, आणखी स्ट्रेसफुल, आणखी स्ट्रेसफुल होत जातो आणि त्याचा परिणाम शरीरातल्या वेगळ्या ऑर्गन्सवरती होऊ शकतो. जसं ॲसिडिटी तुमच्यापैकी ज्यांना-ज्यांना असेल, ही ॲसिडिटी कधीही खाण्यापिण्यामुळे नसते. तर 99% वेळा ॲसिडिटी तुमचा स्ट्रेस वाढला, की ॲसिडिटी वाढते, गॅसेस वाढतात, अपचन वाढतं आणि मग अनेक प्रकारचे व्याधी त्या ठिकाणी होऊ शकतात. इथपर्यंत लक्षात आलंय? इथपर्यंत काही डाऊट नाहीये? हं, ओके. आता हा स्ट्रेस ही एक एनर्जी आहे. पहिल्यांदा हे लक्षात ठेवूया. म्हणून हा स्ट्रेस शरीराच्या वेगळ्या भागांना तुमच्या अफेक्ट करतो. जसं एखाद्याला स्ट्रेस आला, की त्याला खूप भूक लागायला लागते. एखाद्याला स्ट्रेस आला, की अजिबात भूक लागत नाही. एखाद्याला स्ट्रेस आला, की डोकं दुखायला लागतं. एखाद्याला स्ट्रेस आला, की डोळे आत खेचल्या-खेचल्यासारखे वाटायला लागतात. एखाद्याला स्ट्रेस आला, की मान दुखायला लागते किंवा लोअर बॅक दुखायला लागते. काही वेळेला पाय प्रचंड दुखायला लागतात. अशा प्रकारची वेगळी लक्षणं ही स्ट्रेसची आपल्या शरीरामध्ये दिसायला सुरुवात होतात. आणि म्हणून ती एनर्जी कमी करण्यासाठी पहिलं सोल्युशन मी जे तुम्हाला दिलं, ते म्हणजे मीठ लावून अंघोळ करणे. हे जर का तुम्ही रेग्युलरली करायला लागलात, तर तुम्हाला बघायला मिळेल आमचे हीलर तुमच्यावरती काम करतायत. प्लस तुम्ही तुमच्यावरती काम करायला लागलात आणि त्यामुळे रिकव्हरी फास्ट व्हायला सुरुवात झाली. सोल्युशन नंबर 1. सोल्युशन नंबर 2, कित्येक वेळेला असं होतं, की आपल्या आयुष्यात काही लोकांनी आपल्याला दुखावलंय. आता आपण चांगले वागलोय त्या लोकांशी. पण त्या लोकांची वृत्ती अशी आहे, की त्यांनी आपल्याला दुखावलंय आणि कदाचित ती आपल्या आसपासच आहेत आणि ती 24 तास तुमच्या आसपास आहेत. मग आता अशा लोकांना हाताळायचं कसं? कारण त्याच्यामुळे तुमचा स्ट्रेस वाढतोय, त्याच्यामुळे तुमचं इरिटेशन वाढतंय, त्याच्यामुळे तुमचं फ्रस्ट्रेशन वाढतंय. अशी जर तुमच्या आयुष्यात परिस्थिती निर्माण झाली असेल, तर एक टेक्निक सांगतो, ते तुम्ही लिहून घ्या. तुमच्याकडे टेक्निक. हं. त्याच्यामध्ये 2 गट करा. कागदावरती लिहिताना 2 नावं लिहा. एकाला नाव द्या आंबा म्हणजेच मँगो. एका गटाला नाव देऊया आपण. आणि दुसऱ्या गटाला नाव द्या कैरी. आता कैरीच्या खालती लिहायचं कैरी आंबट असते, असं मुद्दाम लिहा. आणि आंब्याच्या खाली लिहा आंबा गोड असतो. आता तुमच्या घरामधली अतिशय जवळची माणसं तुम्हाला या 2 कॅटेगरीत टाकायची आहेत. आता एक प्रकारची माणसं असतील, तुम्ही काहीही करा, कसंही करा, तुम्हाला ते ॲप्रिशिएटच करणार आहेत. तुम्हाला ते चांगलंच म्हणणार आहेत. त्यांना आपण टाकूया आंबा या कॅटेगरीमध्ये. त्यांची नावं सगळी त्याच्यात लिहून टाका. आणि दुसऱ्या कॅटेगरीतली लोकं आहेत, तुम्ही काहीही करा, कसंही करा, कितीही उत्तम करा, ती तुम्हाला नावच ठेवणार आहेत. ती तुम्हाला क्रिटिसाइजच करणार आहेत. तर त्यांना सगळ्यांना कैरी या गटामध्ये टाकून द्या. चालू करा लिखाण करायला. आणि हे जवळचेच लोकं फार लांबचे-लांबचे लिहू नका. जे रोज तुमच्या उठण्या-बसण्यामध्ये आहे, तुम्ही जर का ऑफिसला जात असाल, तर ऑफिसमध्ये तुमच्या आहेत. हे सगळ्या लोकांची नावं त्याच्यात लिहून टाका. थांबतो 2 मिनिटं मी. तुम्ही लिहून घ्या सगळ्यांनी.
काही जणांच्या चेहऱ्यावर अचानक स्मित यायला लागलं. हां, कोणाला तरी कळलं आपल्या घरात कैऱ्या आणि आंबे दोन्ही आहेत म्हणून. ओके. तुम्हाला लक्षात येईल आपली मेमरी एवढी शार्प आहे, की आपल्याला ज्या कैऱ्या आहेत त्या आठवायला लागत नाहीयेत. इतर महत्त्वाच्या गोष्टी आपण खूप आठवतो. फोन नंबर वगैरे विचारले तर आठवायला लागतात. पण कैऱ्या सगळ्या लक्षात आहेत पूर्ण. 5 मिनिटात धड-धड, धड-धड, धड यादी तयार झाली. म्हणजे आपल्या मेंदूची रचना ईश्वराने अशीच केली आहे, की जी निगेटिव्ह गोष्ट आहे ती पूर्ण आपण छान लक्षात ठेवतो आणि पॉझिटिव्ह गोष्ट मात्र आठवायला लागते. ओके, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तर या कैऱ्या लक्षात आल्या. आता ह्या कैऱ्या ज्या आहेत, ह्या कैऱ्यांना कधीही एखादी गोष्ट कशी झाली आहे, समजा तुम्ही एक पदार्थ घरात केलात, तर चुकूनही आजपासून कैरीला विचारायचं नाही, पदार्थ कसा झालाय? साइड इफेक्ट काय होईल? ती कैरी म्हणते, "नाही, नाही, चांगला झालाच नाहीये." मग तुम्ही म्हणाल, "अरे, एवढी मेहनत केली, असं केलं, तसं केलं." चुकूनही कैरीला विचारायचं नाही. कैरीला काय विचारायचं? ह्या पदार्थामध्ये दोष काय आहेत? तर मे बी ती कैरी तुम्हाला दोष ॲक्युरेट फाइंड आउट करून सांगेल किंवा सांगेल पदार्थच खराब झालाय. जर तिने फीडबॅक दिला आणि पदार्थच खराब झालाय, दुर्लक्ष करायला शिका. म्हणून तुम्हाला ब्रेनला आजपासून प्रोग्राम द्यायचा आहे, की अशी माणसं जी तुमच्या आसपास असतील, की ती उठता, बसता, झोपता तुम्हाला क्रिटिसाइज करतायत, उठता, बसता, झोपता नावं ठेवतायत तुम्हाला. तर ह्या सगळ्यांना मनात फक्त एवढंच म्हणायचं, कैरी आहे ही आंबट असते. एवढं फक्त मनात म्हणालात, की तुमचं मन त्यांच्या वागण्यामुळे, बोलण्यामुळे अफेक्ट व्हायचं बंद होईल. अल्टिमेटली तुमची स्ट्रेस लेव्हल खालती आली, तुमचे बरेचसे प्रॉब्लेम संपले. कधीही तुम्हाला हवं असेल ॲप्रिसिएशन, आंब्यांना कॉन्टॅक्ट करा. आंबे भरभरून तुमचं कौतुक करतायत, तसंच ते कौतुक करतील. तुमचा प्रश्न सुटेल. इथपर्यंत लक्षात आलं? तर घराची स्ट्रेस लेव्हल खालती आणणं खूप आवश्यक असतं. त्यावेळेला तुम्ही आठवून मी असे अनेक लोकं बघितली, की ते कैरीलाच कायम प्रश्न विचारतात. हे कसं झालंय? ते कसं झालंय? हे चांगलं झालंय का? असं झालंय का? तसं झालंय का? अल्टिमेटली ॲप्रिसिएशन मिळत नाही आणि मग फ्रस्ट्रेशन. मग दुसऱ्या दिवशी आमचे जेव्हा हीलर काम करायला बसतात, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की कालच्यापेक्षा परिस्थिती आज वर्स्ट आहे जास्त. इमोशनल कंडिशन आणखी खराब आहे, आणखी एनर्जी काढायला लागते सगळ्या ह्याच्यात. तर तुमच्याकडनं मला हे कोऑपरेशन महत्वाचं हवंय. त्यामुळे घरातली आंबा आणि कैरी. आता या कैरीला तुम्हाला हाताळायचा शिकवतोय मी आज. तर त्यासाठी सोप्पं पहिलं टेक्निक आहे फॉरगिव्हनेस. आता फॉरगिव्हनेस का करायला लागतो? तर हे नेहमी लक्षात ठेवायचं, की ही लोकं तुम्ही निवडलेली नाहीयेत. तुम्हाला आपोआप मिळालेली लोकं आहेत. तुम्ही एक नवरा किंवा एक बायको एवढंच तुम्ही निवडलं होतं. पण त्याच्यावर अनेक गोष्टी तुम्हाला फ्री देण्यात आलेल्या आहेत. आणि त्याच्यातले डिफिकल्ट लोकही तुम्हाला त्याच्यावर फ्री मिळाले आहेत. जे की नातेवाईक, की जे तऱ्हेवाईक आहेत. मग हे कसे मिळाले? हे आपल्याच वाटेला का आले? असा प्रश्न आपल्या मनात येतो. तर लक्षात ठेवायचं, की हे तुमच्या पूर्वकर्मानुसार तुमच्या आयुष्यात आलेले आहेत. तर त्यामुळे तिथे तुम्हाला चॉईस देण्यात नव्हतं आला. ते आपले आपण दिलेत तुम्हाला. मग आता ही कर्मा वर्कआउट कशी करायची? याची टेक्निक्स प्राणिक लिंकमध्ये मास्टरांनी दिली आहेत. म्हणून पहिलं काय करायचं? अशा लोकांना दिवसातून अनेक वेळेला क्षमा करायची. आता तुम्ही आहे ना, जेव्हा ऐकाल, की क्षमा करायची माझ्याकडनं, तुम्ही म्हणाल, "मीच का क्षमा करायची?" बरोबर, त्यांना कळायला पाहिजे, त्यांनी क्षमा केली पाहिजे. तर पहिली गोष्ट लक्षात द्यायचं, जखम आपल्याला झाली आहे, त्रास आपल्याला होतोय, म्हणून क्षमा आपण करायची. मग आता क्षमेबद्दल मास्टर चिवाकोक्सचे गाईडलाईन्स द्यायचे, की क्षमा 2 प्रकारची असते. एक आतून क्षमा करणं आणि बाहेरून क्षमा केली हे सांगणं. तर जर का आवश्यकता नसेल, तर तुम्ही बाहेरून क्षमा केली आहे सांगायची गरज नाहीये, पण आतून क्षमा करायला सुरुवात करा. त्याच्याने फायदा फायदा काय होईल? तर एका शाळेत एक प्रयोग केला होता, की 1ली-2रीची मुलं असतील मे बी, त्यांना सांगितलं, की उद्या येताना बटाटे घेऊन यायचे, एका पिशवीमध्ये भरून. मुलं बटाटे आणतायत. परत जाताना मुलं बटाटे घेऊन गेले. पालकांनी विचारलं, "हे काय बटाट्याचं काही केलं नाही का?" तर "नाही, नाही, काही केलं नाही. उद्या परत घेऊन यायला सांगितलंय." असं महिना, दीड महिना झाल्यानंतर बटाटे सडायला लागले. तरीही शिक्षकाने सांगितलं, की बटाटे घेऊन यायचे तुम्हाला. मग शेवटी पालक वैतागले, की काय सडके बटाटे मुलांना आणायला सांगतायत, काहीतरी आजारपण येतील, हे येईल, ते येईल. त्या क्षणाला ज्या शिक्षिका होत्या, त्या शिक्षकांनी त्या मुलाच्या पालकांना सांगितलं, की तुमच्या आयुष्यात घडून गेलेल्या घटना तुम्ही पण अशाच धरून ठेवल्यात आणि म्हणून त्या घटना जर तुम्ही सोडू शकला नाहीत, तर कितीतरी गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या हील होणार नाहीत. आणि म्हणून आपल्या आयुष्यातले सडके बटाटे कुठले-कुठले आहेत, ते ह्याच्याखाली लिस्ट करायची. कागद पेन घ्या आणि लिहायला सुरुवात करा. तुमच्या बालपणापासून आत्तापर्यंत अशा कुठल्या-कुठल्या घटना तुम्ही आरडी-एफडी करून ठेवल्या आहेत, त्या लिहून ठेवा. सिंगल लाईनमध्ये. कारण ते फक्त तुम्हालाच आठवायचे आहेत. मला पुढे रेफरन्स पाठवायचे नाहीयेत त्याचे. ते लिहा. लिहिणं खूप आवश्यक आहे. वरती त्याला हेडिंग तुम्ही देऊ शकता, सडके बटाटे.
शक्यतो नवरा-बायकोनी एकत्र बसून हे सेशन अटेंड करू नये. त्यांनी प्रत्येकाने वेगळं लॉग इन करावं, कारण एकमेकांची कॉपी करताना भीती वाटते, की अरे हे आपल्या मिस्टरांना कळलं तर, हे माझ्या मिसेसला कळलं तर, कारण एकमेकांबद्दल बराच डेटा असतो त्याच्यामध्ये. तर अशा वेळेला शक्यतो वेगळे-वेगळे बसून तुम्ही केलत, ते प्रश्न मनमोकळेपणाने लिहिता येतं आणि दोघांचे नातं सुधारायला सोपं जातं. ओके. इथपर्यंत झालं सगळ्यांचं? हं. ओके. आता ह्या इमोशन्स ज्या आहेत, ह्या लोकांबद्दलच्या ज्या इमोशन्स आहेत, त्या तुमच्या शरीराच्या वेगळ्या भागांमध्ये साठलेल्या आहेत. म्हणून शरीराचे वेगळे ऑर्गन्स तुमचे कंटिन्युअसली अफेक्ट होत आहेत. जेवढ्या प्रमाणात तुम्हाला जर का वाटत असेल रिकव्हर फास्ट व्हायला पाहिजे, तेवढा स्पीड त्याला त्यासाठी येत नाहीये. हं. आता ह्यासाठी म्हणून टेक्निक तुम्हाला शिकवतो, ते आपण प्रॅक्टिस करून बघूया. या लोकांना आठवल्यानंतर सावकाश शरीराची हालचाल करून बघा. शरीराचा कुठला भाग जड वाटतोय, तो शोधण्याचा प्रयत्न करा. या घटना आठवल्यानंतर शरीराचा कुठला भाग जड वाटतोय, खांदे विशेषतः हलवून बघा. खांदे कसे वाटतायत? मान बघा कशी वाटते तुम्हाला. त्याच्यानंतर हातापायची हालचाल करून बघा. हातपाय हलके वाटतायत का? चेक. ओके. प्रत्येकाला लक्षात येतंय शरीराचा काही भाग जड वाटतोय. काही भागामध्ये डिस्कम्फर्ट वाटतोय. म्हणजेच ती एनर्जी जी आहे ती तुमच्या शरीराच्या त्या भागावर परत-परत काम करायला सुरुवात करते. अनेकांचा डायबिटीस हा कदाचित ह्याच्यामुळे असू शकतो, की अशा अनेक गोष्टी तुम्ही साठवून ठेवल्यात. अनेकांचं अपचन, गॅसेस, ॲसिडिटी, एन्झायटी ही सगळी ह्या घटनांमुळे असू शकते. ठीक आहे, एक्सपेरिमेंट करून बघूया. पुढे जाऊया. हं. ओके. आता दोन्ही हात असे ठेवा. वही पेन बाजूला ठेवा. दोन्ही हात असे ठेवा. माझ्या पाठोपाठ म्हणा. आजपर्यंतच्या आयुष्यात ज्या व्यक्तींकडून मी दुखावला गेलो आहे, अशा सगळ्या व्यक्तींना मी पूर्णपणाने क्षमा करत आहे. पुन्हा मनात रिपीट करा. ज्या व्यक्तींकडून मी आजपर्यंत दुखावला गेलो आहे, अशा सगळ्या व्यक्तींना मी पूर्णपणाने क्षमा करत आहे. ज्या व्यक्तींकडून मी आजपर्यंत दुखावलेला गेलो आहे, अशा सगळ्या व्यक्तींना मी पूर्णतः क्षमा करत आहे. आता जस्ट तुमच्या हातावरती लक्ष ठेवा, तळहातावर. तुमच्यापैकी काही जणांना हातातून काहीतरी बाहेर पडतंय, या प्रकारचं फीलिंग येऊ शकेल. नाही आलं तरी काळजी करू नका. ते आपली आपण शरीरातनं अशी ऊर्जा बाहेर पडत असते. आजपर्यंतच्या आयुष्यात ज्या व्यक्तींनी मला दुखावलेलं आहे, अशा सर्व व्यक्तींना मी पूर्णतः क्षमा करत आहे. तथास्तु. ओके. आता पुन्हा शरीराची हालचाल करून बघा. त्या भागावर त्याचा काय परिणाम झालाय? जिथे मगाशी हेवीनेस वाटत होता, डिस्कम्फर्ट वाटत होतं, तिथे काय परिणाम झालं होतं?
हलका वाटतोय पहिल्यापेक्षा? तो भाग रिलॅक्स वाटतोय? गुड वन, फॅन्टास्टिक. ओके, तर हा पार्ट नंबर 1. आता पार्ट नंबर 2 ला हात असे मांडीवर ठेवून द्यायचे. हात मांडीवर ठेवून द्यायचे. लक्ष डोक्याच्या मध्यभागी ठेवायचं. डोळे बंद ठेवा. माझ्या पाठोपाठ म्हणा, हे ईश्वरा, कृपया मलाही क्षमा करण्यात यावी. हे ईश्वरा, कृपया मलाही क्षमा करण्यात यावी. हे ईश्वरा, कृपया मलाही क्षमा करण्यात यावी. मलाही उत्तम शारीरिक आरोग्य, मानसिक शांतता, उत्तम आर्थिक सुबत्ता आणि आध्यात्मिक प्रगती देण्यात यावी. ऑब्झर्वेशन चालू ठेवा. मनाच्या स्थितीमध्ये काय काय फरक पडतोय? तथास्तु. ओके, सावकाश डोळे उघडा. चेक करा शरीराची हालचाल करून पहिल्यापेक्षा शरीर कसं वाटतंय. हलकं वाटतंय का? पहिल्यापेक्षा बेटर वाटतंय का? लाईट वाटतंय का? मनाच्या स्थितीमध्ये काय फरक पडला हे ऑब्झर्वेशन्स करा. कसं वाटतंय सगळ्यांना? काही फीडबॅक देऊ शकाल? कोणी तुमच्याकडे जे फीडबॅक देण्यासाठी हँड रेज करा. मी तुम्हाला अनम्यूट करतो. तर तुमचे फीडबॅक मला ऐकायला लक्षात येईल. येस, आरती. येस आरती, सांगा. सर, बरं वाटतं सर. बरं वाटलं तुम्हाला? हो, कितपत हलकं वाटलं? एक 50% बरं वाटलं सर. फॅन्टास्टिक. पहिल्यापेक्षा हलकं वाटतंय? बरोबर. येस सर. ओके, थँक्यू. रोहन. हॅलो. हॅलो रोहन, बोला. हा, म्हणजे माझे जिथे पाठीच्या मध्ये आहे ना, बॅक सोलार प्लेक्सस असतं, हम्म, तिथे रेग्युलर दुखत राहतं. हम्म. पण फॉरगिव्हनेस केलं की मेडिटेशन केलं की तिथे हलकं जाणवतं. आत्ताही केलं, आत्ताही जाणवलं. पूर्ण व्हेरी गुड. बरा नाही झाला, पण दुखत होतं तिथे कमी आलं. फॅन्टास्टिक. पहिल्यापेक्षा तीव्रता कमी येते. गुड. तर त्यामुळे तुम्ही हिलिंग जेव्हा घेताय तर त्याच्यात बरोबरीने ही एक गोष्ट तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमध्ये ऍड करा, की दररोज न चुकता ज्या ज्या लोकांकडे तुम्ही दुखावले गेलात त्यांना क्षमा करायला सुरुवात करणं. हा दुसरा भाग. आता क्षमा केली हे सांगायचं का नाही हे परिस्थितीवर अवलंबून आहे. ओके, आता एखाद्या व्यक्ती अशी असते तुमच्या आसपास की तिला अजून माहितच नसतं की आपण बोलताना दुखावतोय लोकांना, आपण विचित्र वागतोय, विचित्र बोलतोय. मग अशा केसमध्ये तुम्ही त्या व्यक्तीला सांगितल्यानंतर जर ते व्यक्ती स्वतःमध्ये सुधारणा करेल असं तुम्हाला वाटत असेल तर सांगा. नसेल वाटत तर सांगायची आवश्यकता नाही. पण ही प्रोसेस रेग्युलर करायला सुरुवात करा. याच्याने तुमची अनेक निगेटिव्ह कर्म जी आहेत ती न्यूट्रलाइज केली जातात आणि त्यामुळे रिकव्हरी फास्ट व्हायला सुरुवात होते. पॉईंट नंबर 2.
पॉईंट नंबर 3 जे आहे किंवा तुम्हाला तुमच्या घराची एनर्जी क्लीन कशी करायची याच्याबद्दल मी तुम्हाला गाईडलाईन्स देतोय. तर पहिली गोष्ट, जर तुम्हाला कुठल्याही उदबत्तीची ॲलर्जी नसेल, तर ही प्रॅक्टिस सकाळच्या वेळात करा. सकाळची सगळी दारं खिडक्या घराची उघडी टाका. नंबर 1. त्याच्यात व्यवस्थित फ्रेश हवा, फ्रेश सूर्यप्रकाश यायला लागू दे आणि त्याचबरोबर प्रत्येक खोलीत चंदनाची उदबत्ती लावायची. ही चंदनाची उत्पत्ती जी असते त्याच्यातनं काही ठराविक रंगाची प्राणशक्ती प्रोजेक्ट होते आणि त्यामुळे घराची स्ट्रेस एनर्जी खूप कमी व्हायला मदत मिळते. कृपया आजच्या काळात ज्या लाद्या आहेत त्या सगळ्या स्पाटेक्सच्या लाद्या आहेत. त्या मिठाच्या पाण्याने वगैरे पुसू नका. कारण त्या लवकर खराब होतील, लाद्या परत बदलायला लागतील. मग जर तुम्हाला जमीन पुसायचीच आहे, तर आजच्या काळात चांगले चांगले डिटर्जंट आलेली आहेत मार्केटमध्ये, ती तुम्ही वापरू शकता. आणि डिटर्जंट वापरायचं नसेल, तर पाण्यामध्ये एक साधारणपणे 15 ते 20 थेंब लव्हेंडर ऑइल टाकू शकता. आणि त्या लव्हेंडर ऑइलने पूर्ण जर घर तुम्ही पुसून घेतलं, तर घराची एनर्जी खूप स्वच्छ व्हायला तुम्हाला मदत मिळू शकेल. आता हे कळतं कसं? तर घराच्या वेगळ्या खोल्यांमध्ये जाऊन 1-1 मिनिटं उभे राहा. काही खोल्यांमध्ये तुम्हाला एकदम हलकं वाटेल. काही-काही खोल्यांमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जड वाटेल. याचा अर्थ ती खोलीची एनर्जी आज स्वच्छ नाहीये. मग तुम्ही त्या खोलीवरती हा एक प्रयोग प्रामुख्याने करू शकता, की जेणेकरून घरातली जी स्ट्रेस एनर्जी असते, कारण या स्ट्रेस एनर्जीमुळे कित्येक वेळेला घरातली लोकं ही एकमेकांशी माणसासारखी वागत नाहीत. सतत भांडणं, सतत वैतागणं, लहान-लहान गोष्टीमध्ये इरिटेशन होणं, फ्रस्ट्रेशन होणं, हे सगळं सारखं होतं. नॉर्मल बोलतच नाहीत माणसं. मग अशा केसमध्ये जर का तुम्ही घरामध्ये हे एवढे बदल केलेत, तर घराची एनर्जी बरीचशी स्वच्छ होते. सेकंड टेक्निक जे आहे ते घरामध्ये ओंकार स्वतः म्हणा. ओंकार कुठेतरी लावून ठेवू नका. तर त्याच्याने घरातली जी एनर्जी आहे ती सगळी विरळ होते आणि खराब ऊर्जा निसर्गतः बाहेर टाकता येऊ शकते. म्हणून तुम्ही एका जागी बसून रात्री झोपायच्या आधी समजा विचार केलात, तर एका जागी बसून तुम्ही ओंकार करायला सुरुवात करा. त्याच्याने घराची एनर्जी स्वच्छ होईल. इथपर्यंत लक्षात आलंय सगळ्यांना? हं, ओके. आणि एक छोटंसं मेडिटेशन टेक्निक आपण सगळेजण शिकणार आहोत. फक्त हे मेडिटेशन कोणी करायचं? तर ज्याला ब्लड प्रेशर नाहीये आणि ज्याला हार्टचा काही सीरियस प्रॉब्लेम नाहीये. अशीच लोकं फक्त हे मेडिटेशन करू शकतात. बाकी सगळ्यांसाठी हे मेडिटेशन परवानगी नाहीये. मग त्या लोकांनी काय करायचं? तर आत्ता आपण जे फॉरगिव्हनेस टेक्निक शिकलो, ते जर तुम्ही रोज करायला सुरुवात केलात आणि त्याच्यानंतर डोळे शांत बंद करून बसलात, तरीही तुम्हाला ह्याच मेडिटेशनचा अनुभव येणार आहे. पण समजा तुम्हाला ह्यापैकी कुठलाही आजार नाहीये, हार्टचा काही प्रॉब्लेम नाहीये आणि ब्लड प्रेशर नाहीये. बाकी डायबिटीस असू दे, आर्थरायटिस असू दे, स्लीप डिस्क असू दे, इतर आजार कुठलेही असू देत. तर ते हे ध्यान करू शकतात. आता या ध्यानामध्ये काय करायचं असतं प्रामुख्याने? तर आधी सिंपल एक्सरसाइज करायचे. कारण जी आध्यात्मिक ऊर्जा खालती येणार आहे, ती शरीरात व्यवस्थित सर्क्युलेट झाली पाहिजे. आणि म्हणून जे वॉर्म एक्सरसाइज म्हणून आपण करतो, डोळ्यांचे एक्सरसाइज करतो, मानेचे करतो, खांद्यांचं रोटेशन करतो, एल्बो जॉइंट्स मोकळे करतो, मनगटांचे करतो. हे वॉर्म एक्सरसाइज पहिल्यांदा करून घ्यायचे. ते अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय ध्यान करू नका. त्याच्यानंतर आपण हे ध्यान ॲक्चुअली करणार आहोत. तर सुरू करून बघूया ध्यान कसं करायचं? हं. याचं रेकॉर्डिंग सुद्धा माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. तुम्ही हे ऐकून सुद्धा करू शकता. एकदम छोटंसं ध्यान आहे. ते आपण करून बघूया. हं. हात मोकळे ठेवा. माझ्या पाठोपाठ म्हणा, सर्व देवदेवता, सगळे संत, सगळे गुरु यांना आम्ही विनम्र भावाने अभिवादन करत आहोत. आपण दिलेलं आध्यात्मिक सहकार्य, आध्यात्मिक प्रेम, आध्यात्मिक कृपा आशीर्वाद आणि आध्यात्मिक संरक्षण याबद्दल शतशः धन्यवाद. तथास्तु. आता आपलं लक्ष आपल्या छातीच्या मध्यभागी घेऊन जा. इथे बघून स्माईल, स्मितहास्य. मनात संकल्प, मी एक उत्तम व्यक्ती आहे आणि आणखी उत्तम व्यक्ती होण्यासाठी प्रयत्न करत आहे. मग दोन्ही हात आशीर्वाद मुद्रेमध्ये ठेवा. पहिल्यांदा तुमच्या सगळ्या नातेवाईकांना डोळ्यासमोर आणा, आवडत्या आणि नावडत्या. त्यांच्या सगळ्यांकडे बघून स्माईल, स्मितहास्य. माझ्या पाठोपाठ म्हणा, हे ईश्वरा,
तुझ्या शांततेचं माध्यम मला कर. हे तुम्ही म्हटल्याबद्दल मला स्वतःला आतून खूप शांत वाटायला लागेल. आता सगळ्या नातेवाईकांना तुमच्या शुभ आशीर्वाद द्या. माझ्या पाठोपाठ म्हणा, ज्या ज्या ठिकाणी द्वेष असेल तिथे करुणा निर्माण होऊ दे. जिथे निराशा असेल तिथे आशा निर्माण होऊ दे. जिथे अंधार असेल तिथे प्रकाश निर्माण होऊ दे. घरातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या त्याच्या अडचणीतनं योग्य मार्ग मिळू दे. इमॅजिन करा, कोणाला नोकरी मिळत नसेल तर योग्य नोकरी मिळतीये. कोणाच्या व्यवसायात अडचणीत असतील, त्यांचा व्यवसाय उत्तम चाललाय. कोणी कुठल्या आजारपणातून जात आहे, त्यांचा आजार पूर्ण बरा होत आहे. कोणी बाळासाठी प्रयत्न करतायत, त्यांना उत्तम संतती होत आहे. कोणी लग्न करण्यासाठी लाईफ पार्टनर शोधतायत, त्यांना उत्तम लाईफ पार्टनर मिळत आहे. तथास्तु. त्याच्यानंतर आपलं लक्ष आपल्या डोक्याच्या मध्यभागी घेऊन जा. या ठिकाणी लक्ष ठेवून स्माईल, स्मित हास्य. एक छोटीशी पृथ्वी आपल्या डोळ्यासमोर आहे. आपण त्या पृथ्वीला शुभ आशीर्वाद देतोय. पृथ्वीवरच्या प्रत्येक जीवाला उत्तम शारीरिक आरोग्य, मानसिक शांतता, उत्तम आर्थिक सुबत्ता आणि आध्यात्मिक प्रगती मिळू दे. तथास्तु. 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 आता या दोन्हीही पॉइंटवर लक्ष ठेवा. छातीचा मध्य आणि डोक्याचा मध्य या दोन्हीही पॉइंटवर लक्ष ठेवून पृथ्वीला ब्लेस करा. पृथ्वीवरच्या प्रत्येक जीवाला आंतरिक शांतता, आंतरिक प्रेम आणि आंतरिक कारुण्याचा शुभ आशीर्वाद मिळू दे. तथास्तु. आता दोन्ही हात मांडीवर ठेवून द्या. आपलं लक्ष आपल्या डोक्यापासून वरती घेऊन जा, साधारणपणे 6 इंच. या ठिकाणी एक सोनेरी रंगाची ज्योत आहे किंवा पांढरा शुभ्र तारा आहे अशी कल्पना करू शकता. आपलं मन हायर फ्रिक्वेन्सीला जाण्यासाठी आपण ओम म्हणणार आहोत किंवा ओंकार म्हणणार आहोत. हा ओंकार म्हणत असताना ओंकाराचा ध्वनी आणि पांढरा शुभ्र तेजस्वी तारा अशा दोन्हीही पॉइंटवर आपलं लक्ष ठेवा. दीर्घ श्वास. ओ. पुन्हा एकदा. हो.
नाहीतर दीर्घ श्वास. ओ. पूर्ण शरीरावर लक्ष. शरीराच्या कुठल्या कुठल्या भागामध्ये व्हायब्रेशन जाणवत आहेत त्याच्यावर पूर्ण लक्ष. डोक्यापासून पायापर्यंत शरीरावर पूर्ण लक्ष. सावकाश हातापायाची हालचाल करा. हाताची बोट आणि पायाची बोट यांची सावकाश हालचाल. शरीराची पूर्ण जाणीव करून घ्या. पुन्हा दोन्ही हात आशीर्वाद मुद्रेमध्ये ठेवा. मनात संकल्प करा, माझ्यातील सर्व अतिरिक्त ऊर्जा मी मुक्त करत आहे. छोटीशी पृथ्वी डोळ्यासमोर आणा. पृथ्वीवर सगळ्यांना उत्तम शारीरिक आरोग्य, मानसिक शांतता, उत्तम आर्थिक सुबत्ता आणि आध्यात्मिक प्रगती मिळू दे. संबंध शरीरातली सगळी अतिरिक्त ऊर्जा पृथ्वीमध्ये शोषली जात आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आता दोन्ही हात मांडीवर ठेवून द्या. आपलं लक्ष पाठीच्या मणक्याचं शेवटचं टोक आणि दोन्हीही तळपायाचा मध्य या ठिकाणी ठेवा. इमॅजिन करा, पांढरा शुभ्र प्रकाश जमिनीत 10 फूट किंवा 3 मीटर पर्यंत खोल 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 जातोय. मनात संकल्प करा, पृथ्वीवर उत्तम हवा, उत्तम पाणी आणि उत्तम निसर्ग निर्माण होत आहे. तथास्तु. विचार करा, तुमच्या डोक्याच्या मध्यभागातून पांढरा शुभ्र प्रकाश शरीरात येतोय आणि शरीरात ज्या ज्या ठिकाणी आजार असेल तिथपर्यंत पोहोचतोय. तो भाग अतिशय ऊर्जेने तेजस्वी आणि हेल्दी होत आहे. शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत, प्रत्येक ऑर्गन पर्यंत, प्रत्येक ग्रंथीपर्यंत ही एनर्जी पोहोचते.
पूर्ण शरीर अतिशय हेल्दी होत आहे. सगळ्यांनी म्हणा, आय एम हेल्दी अँड व्हेरी हॅपी. आय एम एन्जॉयिंग एव्हरी मोमेंट ऑफ माय लाईफ. थँक यू. थँक यू. थँक यू. पुन्हा लक्ष डोक्याच्या मध्यभागी आणा. प्रार्थना. सर्व देवदेवता, सगळे संत, सगळे गुरु, आपण आमच्याकडून हे ध्यान करून घेतल्याबद्दल शतशः धन्यवाद. तथास्तु. सावकाश डोळे उघडा. दोन्ही हात एकमेकांवर घासा. संबंध चेहऱ्याला हलकासा मसाज करा. डोक्यावर टॅपिंग करा. मानेवर टॅपिंग करा. हातावर पूर्णपणे टॅपिंग करा. लिव्हर आणि स्टमकवर टॅपिंग करा. दोन्ही किडनीवर टॅपिंग करा बॅक साइडने. पूर्ण पायावर टॅपिंग करा. आपण डोळ्यांचा एक व्यायाम करूया. डोळे घड्याळाच्या दिशेने फिरवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. रिव्हर्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. मानेचा व्यायाम हलकासा. 12 वेळा सावकाश मानेची हालचाल. अप्पर बॉडी ट्विस्टिंग 12 वेळा. या ध्यानानंतर व्यायाम करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे जी ऊर्जा आहे ती सगळ्या शरीरामध्ये व्यवस्थित पसरते. खांद्याचा व्यायाम. रिव्हर्स. त्याचे जॉइंट्स मोकळे करून घ्या. कोपरं. मनगट. रिव्हर्स. बोटांचं स्ट्रेचिंग. ओके. गुडघे मोकळे करून घ्या. पाय सरळ करणं, परत फोल्ड करणं, सरळ करणं, फोल्ड करणं. जे खुर्चीवर बसलोय आपण त्यामुळे दोन्ही पाय तुम्ही एकदम पुढे मागे करू शकता. ओके. बरं वाटतंय सगळ्यांना? आता हे ध्यान तुम्ही जर का घरात रोज करायला लागलात तर तुम्हाला लक्षात येईल की घरातली एनर्जी पण स्वच्छ झाली. पण आपण पूर्ण पृथ्वीला याच्यात शुभ आशीर्वाद दिले होते. त्यामुळे आपोआप घरात एनर्जी स्वच्छ झाल्यामुळे घरातली माणसं ही यातून शांत व्हायला लागतात, रिलॅक्स व्हायला लागतात. आणि त्यामुळे तुमच्यापैकी जे लोक नातेसंबंधांमध्ये प्रॉब्लेम फेस करत असतील त्यांचा नातेसंबंधांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. नंबर 1. कर्माचा सिद्धांत काय सांगतो तर जे पेराल ते अनेक पट वाढवून मिळतं. जसं तुम्ही आंब्याची एक कोय पेरता पण रिटर्न मध्ये तुम्हाला एकच आंबा नाही मिळत. अनेक आंबे अनेक वर्ष मिळतात. आता इथे जेव्हा तुम्ही छोटीशी पृथ्वी डोळ्यासमोर आणली होती आणि पृथ्वीला तुम्ही ब्लेस करत होतात की ज्या ज्या ठिकाणी द्वेष असेल तिथे करुणा निर्माण होऊ दे, निराशा असेल तिथे आशा निर्माण होऊ दे, अंधार असेल तिथे प्रकाश निर्माण होऊ दे. आणि तिथे आपण जगभरातले जे पेशंट आहेत वेगळ्या आजारचे त्या सगळ्यांना आपण ब्लेस केलंय की हे पूर्ण व्याधीमुक्त होऊ देत. ज्यांना आर्थिक समस्या असतील त्या आर्थिक समस्येतून बाहेर पडू दे. ज्यांना बाळासाठी जे ट्राय करतायत त्यांना बाळ होऊ दे. जे लाईफ पार्टनरसाठी ट्राय करतायत त्यांना उत्तम लाईफ पार्टनर मिळू दे. आपोआप काय होतं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनेक 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 पट वाढून मिळायला लागतात. आता ही शुभकर्मा जेव्हा तुमच्या पाठीशी भरपूर असतात तेव्हा तुम्हाला आम्ही जे हिलिंग करतोय ते हिलिंग आणखी प्रभावी व्हायला लागतं आणि बॉडी तुमची आणि मन हे फास्ट रिकव्हर व्हायला लागतं. तुमच्या आयुष्यातल्या अडचणी पटापट बाजूला व्हायला लागतात. आणि म्हणून हे ध्यान ज्या घरामध्ये होतं तर त्या घरामध्ये आर्थिक सुबत्ता येते,
नातेसंबंध सुधारतात आणि बरेचसे प्रश्न तुमच्या आयुष्यातले कमी व्हायला मदत मिळतात. तुमच्यापैकी कोणाला जर सतत स्ट्रेसच असेल, सतत इरिटेशन तयार असेल, भीती निर्माण होत असेल, तर हे ध्यान रेग्युलर करा. हे अँटी डिप्रेशन म्हणून काम करतं. ओके. त्यामुळे आपण टेक्निक्स काय काय शिकलो, तर पहिलं टेक्निक आपण शिकलो फिजिकल एक्सरसाइज, जे तुम्हाला रोज करायचे. त्याच्यानंतर आपण दुसरं टेक्निक प्रामुख्याने शिकलो, ह्या प्रकारचं ध्यान हे तुम्ही करू शकता. घराची एनर्जी स्वच्छ करण्यासाठी मी तुम्हाला चंदनाची उदबत्ती सकाळच्या वेळेला लावा, कारण संध्याकाळच्या वेळेला जर का तुम्ही लावली, दारं खिडक्या बंद असतील, तर ती खराब ऊर्जा तेवढ्या प्रमाणात एक्सपेल होत नाही. म्हणून शक्यतो सकाळच्या वेळेला हे सगळे उद्योग आपल्याला करायचे. आणि मीठ लावून अंघोळ करणं आणि क्षमा याचना करणं, एवढी टेक्निक्स आपण आतापर्यंत सगळे शिकलेलो आहोत. क्लिअर? तर याची प्रॅक्टिस तुम्ही सगळ्यांनी करायला सुरुवात करा. तुमच्या ऑरामध्ये काय काय चेंजेस होत आहेत ते तुमच्या हिलर्सना तुम्ही जेव्हा हिलिंग घेताय तेव्हा त्यांना फीडबॅक द्या, आणि मग आम्ही त्याच्यावरती आणखी काय काम करायचं, कसं करायचं ठरवू शकू. ओके. धन्यवाद, तुम्ही सगळ्यांनी आज वेळ काढलात. याचं रेकॉर्डिंग आम्ही तुम्हाला नक्की पाठवू. तर तुमचा ईमेल ID आठवणीने पाठवा, कारण तो जीमेल असणं आवश्यक आहे. तर ह्याचा एक्सेस आम्हाला तुम्हाला देता येऊ शकेल. किंवा आम्ही प्रयत्न करू की युट्यूबला अपलोड करू आम्ही, आणि युट्यूबची लिंक तुम्हाला टाकू, म्हणजे तुम्ही आयुष्यभर कधीही हे बघू शकता. आणि बघून बघून करा. हळूहळू त्यांचा सराव झाला की तुमचं तुम्ही कधीही करू शकाल. थँक्यू, तुम्ही सगळ्यांनी आज वेळ काढल्याबद्दल. तर तुमच्या सगळ्यांना उत्तम आरोग्य मिळू दे आणि तुमच्या सगळ्या अडचणी नाहीशा होऊ देत. थँक्यू. भेटूया लवकरच. गुड नाईट. बाय बाय.